हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. उसळ चपाती. एकदा पंडित भीमसेन जोशी म्हणजे अण्णा गाण्याच्या मैफिलीसाठी गुलबर्ग्यात गेले होते. ती मैफिल आटोपून अण्णांची गाडी परतीच्या प्रवासात होती. रात्रीची 2ची वेळ असेल. गाडी चालवता चालवता अण्णांनी मुख्य रस्ता सोडला आणि एका आडगावच्या वाटेला लागले. साथीदारांना काही कळेना की आपण कुठे चाललो आहोत. तेवढ्यात अण्णा म्हणाले, आमचे गुरुजी इथून जवळच राहतात. आता आणायचे या वाटेने चाललोच आहोत तर त्यांना भेटून जाऊया. रात्रीची 2ची वेळ असल्यामुळं गावामध्ये सामसूम होती. थोड्या वेळानं एका अंधाऱ्या खोपटापुढं अण्णांनी गाडी उभी केली. सगळी मंडळी गाडीतनं उतरली. अण्णांनी त्या खोपट्याचं दार ठोठावलं. एका वयस्कर बाईनं ते दार उघडलं. चिमणी मोठी केली आणि खोपट्यामध्ये प्रकाश पसरला. खाटेवर एक वयस्कर गृहस्थ पहुडला होता. त्याचं नाव रामण्णा. अण्णा त्यांच्यापाशी गेले आणि त्यांना हात देऊन बस्त केलं. अण्णा म्हणाले, काय, कसं काय, ओळखलत का? बऱ्याच दिवसांनी आलोय, अलीकडे वेळच मिळत नाही. अण्णा कानडीतनं बोलत होते. रामण्णाही ओळखीचं हसले. थोड्याफार गप्पा आणि विचारपूस झाल्यानंतर अण्णांनी रामण्णांच्या पायावर डोकं ठेवून त्यांना नमस्कार केला आणि खिशातलं 20-25 हजाराचं बिदागीचं मिळालेलं पाकिट ते त्यांच्या हातात दिलं आणि त्यांचा निरोप घेतला. साथीदार मंडळींना हा प्रकार काय ते काही कळेना. तेव्हा अण्णांनीच गाडीत बसल्यानंतर खुलासा केला, इथूनच जवळच्या म्हणजे होडगीच्या आसपास असलेल्या रेल्वे स्थानकात मी एकेकाळी बेवारशी म्हणून राहायचो. सायडिंगला जे डबे लागतात त्यातच झोपायचो. तिथेच रेल्वेच्या थंडगार पाण्याने आंघोळ उरकायचो. खिशात दमडा नव्हता. गाणं शिकण्यासाठी घरातून पळालो होतो. कानडीशिवाय दुसरी कोणतीही भाषा येत नव्हती. अगदी भिकाऱ्यासारखी अवस्था झाली होती माझी. स्टेशनच्या बाहेरच तेव्हा हा रामण्णा त्याची हातगाडी लावत असे. मुगाची पातळ उसळ आणि चपात्या तो विकायचा. मस्त वास यायचा त्याच्या गाडीभोवती. मी त्या गाडीभोवतीच घुटमळत असायचो. आमची मग ओळख झाली. गदगच्या जोशी मास्तरांचा मुलगा, गाणं शिकायचं, इतकी जुजबी ओळख मी त्याला दिली. उसळ चपाती पाहिजे का असं तो मला विचारायचा. माझ्या खिशात दमडा नव्हता. रामण्णा म्हणायचा, तुला गाणं येतं ना, मग म्हणून दाखव, तरच मी तुला खायला देईन, फुकट देणार नाही. घरी माझी आई जी काही कानडी भजनं आणि अभंग गायची तेवढीच मला गाता येत होती. रामण्णाला 2 भजनं म्हणून दाखवली की तुम्हाला पोटभर खायला द्यायचा. जोपर्यंत मी त्या स्टेशनात मुक्काम ठोकून होतो तोपर्यंत मला रामण्णा भरपूर खायला घालायचा, पण फुकट कधीही नाही. रामण्णा म्हणायचा, तुला गाणं येतं ना, मग कशाला उगाच चिंता करतोस पोटाची. रामण्णाचा निरोप घेऊन गाडी पुन्हा परतीच्या वाटेवर भरधाव वेगानं निघाली होती. साथीदार मंडळी एकदम शांत बसली होती आणि अशाच धीरगंभीर चेहऱ्यानं स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी गाडी चालवत होते. या रामण्णाच्या खोपटात भविष्यातला भारतरत्न हा येऊन मुगाची उसळ आणि चपाती खाल्ल्या अण्णाला नमस्कार करून गेला होता. मित्रांनो, तात्पर्य काय, तर हात आभाळाला जरी टेकले तरी पाय मात्र जमिनीवरच असावे. काय खरंय ना? सौभाग्यता लक्ष्मी वरम, नम्मानी सौभाग्यता लक्ष्मी वरम, नम्मानी सौभाग्यता लक्ष्मी वरम, नम्मानी सौभाग्यता लक्ष्मी वरम, नम्मानी सौभाग्यता लक्ष्मी वरम, सौभाग्यता लक्ष्मी वरम. यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.